नमस्कार मंडळी, मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी मागे तुमच्यासोबत शेअर केलं होतं की माझ्या सासूबाई तीर्थयात्रेला गेल्या आहेत। तर 8-10 दिवसांचा त्यांचा जो टूर होता तो आता कंप्लीट झालेला आहे आणि त्या आज घरी आलेल्या आहेत। घरी येताबरोबरच त्यांची गाडी थोडी लेट झाली, त्यामुळे त्यांना यायला उशीरच झाला, नाहीतर त्या सकाळीच पोहोचणार होत्या। पण शची आणि मी त्यांची वाट बघत होते, तर त्या येताबरोबरच शची जाऊन आजीला चिपकलेली घट्ट अशी मिठी तिने आजीला मारलेली आहे। कारण 8-10 दिवस आजीपासून दूर राहिली तर आता आजीपासून चांगलाच पहिला लाड करून घेणार आहे। सोबतच तिच्या बाबाचं नुकतं थोडं कुरकुर झालं तर मामाजींना म्हणजेच तिच्या आजोबांना म्हणते की माझ्या बाबाला मारा, त्यांनी मला असं केलं, मला तसं केलं। आणि छान असतं, तिला हे सर्व कळतं की कोणाकडून काय करून घ्यायचं, कोणाकडून नाही। तशी आता त्यांची सर्वांची चांगली मस्ती चालू आहे। तोपर्यंत मी छान असं सरबत वगैरे केलं आणि आता त्या आत्ताच आलेल्या आहेत, त्यामुळे त्यांनी फ्रेश वगैरे झाल्या आणि त्या आता बसलेल्या आहेत। छान प्रकारे पाणी सरबत वगैरे ते आता घेत आहेत। पण शचीला काही राहत नाही आहे, शची त्यांच्यासमोर आजी असं आई तसं असं त्यांचं सुरू आहे। तर त्यांनी जे सामान आणलेलं होतं ते सामानात लाईट लागला, तर बाईचं सुरू झालं यामध्ये काहीतरी आहे, मला दाखव मला दाखव। तर सामान घेऊनच त्यांच्या मागे ती पळत आहे आणि आई मला दाखव मला दाखव, माझ्यासाठी काहीतरी आणलं तू, असं तिचं सुरू आहे। तर आता त्यांना थोडंसंही शांत न बसू देता सुरू झालं बाईचं एक एक दाखवणं। तर आता आम्हाला सर्व सामान एक एक खोलून दाखवत आहे। तर त्यामध्ये छान अशी डॉल काढली, तर ती डॉल तिला खूपच आवडली, असं पण तिला बाळा जास्तच आवडत असतात। पण आता बोलल्या ही तुझ्यासाठी नाही आहे, ही मी आकृतीसाठी आणली। तर तिचं सुरू नाही, ही माझीच आहे माझीच आहे। तर दुसरं खेळणं काढलं, ते दाखवलं, मग बाईने बाळा दिला सोडून आणि खेळण्यासोबतच लागली खेळायला। आता जेव्हा आपण तीर्थयात्रेवरून वापस येतात तर आमच्या सर्वांसाठी काही काही घेऊन येत असतात, त्यावेळेससुद्धा त्यांनी सर्वांसाठी काही काही घेऊन आलेले आहेत। आणि शचीसाठी तर खेळणे खूप सारे आणलेले आहेत आणि मी थोडीशी तिला ओरडली तर बघा ती मला कशी ओरडत आहे। कोणाची मारायचं नाही, माझी आई आली मारायचं नाही, समजत नाही म्हणजे नाही समजत नाही म्हणजे आजी आली तर बाईचा आवाज चांगलाच वाढलेला आहे, चांगलं ओरडत होती ती माझ्यावरती। आणि वरून मला म्हणते तुला समजत नाही का, माझी आई आली, मला मारायचं नाही, मला असं करायचं नाही, असं तिचं सुरू होतं। तिचं ओरडणं झाल्यानंतर आता परत ते खेळण्यासोबत खेळायला लागलेली आहे। आत्यासुद्धा तीर्थयात्रेवरून जाऊन आलेल्या होत्या, पण तरी तिला बघताच बरोबर त्यांचा सर्व थकवा निघून गेला आणि त्यांच्यासोबत तिची चांगलीच मस्ती सुरू आहे। दोघं नात्या ज्या चांगल्याच मस्ती करत आहेत, सोबतच आता एक 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 वस्तू ज्या आणलेल्या आहेत त्या तिला दाखवत आहे तिच्यासाठी। तर त्यांनी खूप सारी खरेदी केलेली होती, सोबतच त्यांनी आग्र्यावरून पेठा आणलेला होता खायला, तो सुद्धा आम्हाला दिला। तर बाईचं सुरू झालं माझंच आहे, सर्व जो बॉक्स होता तो माझंच आहे, मलाच देऊन द्यायचं सुरू होतं। हात नको लावू बम्माशी, बाबाचा पेता आहे तो। अरे वा वा वा, पेठा तिला खूपच आवडला, असं सुद्धा तिला मिठाई खूपच आवडत असते। पेठा खाऊन बाई डायरेक्ट डान्सच करायला लागली, खूप छान आहे खूप छान आहे असं तिचं सुरू होतं। आणि तिच्या बाबाला पण पेठा खूप आवडतो। बाबू कशा आहे पेठा, पेठा कशा आहे बाबा। सर्वांनी आम्ही आग्र्याचा पेठा खाल्ला, त्यानंतर आम्ही आता वृंदावन, गोकुळ, मथुरा सर्व फिरून आलेले आहेत। तर सर्व ठिकाणाहून त्यांनी काही काही वेगवेगळ्या वस्तू आणलेल्या आहेत, तर त्या आता आम्ही सर्वजण बघत आहोत। तर शचीसाठी त्यांनी छान असा ड्रेस आणलेला आहे, तर गवळणीचा तो ड्रेस होता। सोबतच देवांसाठी सुद्धा खूप सारे कपडे आणलेले होते, त्यामध्ये मुकुट ड्रेस वगैरे असं होतं। आणि श्रीकृष्णासाठी आमच्या इथं मोठंवाला श्रीकृष्ण आहे, तर त्यांच्यासाठी सुद्धा छान मुकुट होते। आणि आमच्या इथं गजानन महाराजांची होती, तर त्यांच्यासाठी सुद्धा मुकुट आणलेले होते। आणि हार वगैरे, अष्टगंध, बुक्का, कुंकू, गोपीचंदन असं सर्व गोष्टी त्या देवांच्या सुद्धा घेऊन आलेल्या होत्या। शचीला तर खेळणेच खूप आवडले, ती खेळण्यांमध्येच एवढी गुंतली होती की ते एक एक खेळणं घेऊन लपवून ठेवत होती। तिला असं वाटलं कोणी घेऊन जाईल माझ्याजवळून, म्हणून ते खेळणे जायची बेडरूममध्ये लपवून ठेवायची। शची खेळण्यांमध्ये गुंतली होती आणि आम्ही सर्वजण वेगवेगळ्या ज्या वस्तू आणलेल्या होत्या ते बघण्यामध्ये गुंतलेलो होतो। आणि आता एक एक वस्तू आम्हाला काढून दाखवत होत्या, तर त्यामध्ये त्यांनी छान देवांसाठी आसन वगैरे आणलेलं होतं। त्यानंतर सर्व आम्हा मुलींसाठी आणि छोटे छोटे आमचे जे मुलं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा वेगवेगळे असं सामान आणलं होतं। घरातलं डेकोरेशनसाठी सुद्धा वेगळं सामान आणलं होतं। सोबतच त्यांनी ना लाकडाचा कुंकाचा करंडा आणलेला होता आणि आमच्या मुलींसाठी बांगड्या
आणि कानातले पिना वगैरे अशी ज्वेलरीसुद्धा आणलेली होती. त्यानंतर त्यांनी सर्व प्रसाद वगैरे दाखवला. असं सर्व गोष्टी त्यांनी आम्हाला काढून दाखवल्या आणि सर्वांचा शूट घेतला. आणि खरंच सर्व ज्या गोष्टी होत्या ना खरंच खूप छान होत्या. आणि आपण तीर्थयात्रेला गेलो तिथून काही आणलं म्हणजे त्याची एक वेगळीच मजा असते सर्वांना. तर ते झालं आणि आता शचीला खेळून दमली तर आता सुरू झाला माझा ड्रेस मला घालून द्या. मी ड्रेस घालते. ड्रेस घातला आणि गौडमबाई छान अशी डोक्यावर ओढणी घेऊन मटकत फिरत होती इकडे तिकडे. आता सचिनचे फोटो व्हिडिओ घेत होते. तोपर्यंत मी गजानन महाराजांची मूर्ती आणि श्रीकृष्णांची मूर्ती घेऊन आली. कारण त्यांनी जे कपडे आणलेले आहेत ते व्यवस्थित फिट बसत आहेत की नाही आणि जे मुकुट वगैरे होते ते सुद्धा व्यवस्थित येत आहेत की नाही ते बघण्यासाठी मी घेऊन आली. तर शचीचं सुरू झालं, जे बाबा मला पाहिजे माझ्याजवळ द्या माझ्याजवळ द्या. आणि ती जे बाबाला कडेवर घेऊन फिरत होती इकडे तिकडे. चला तर आता सर्व सामान बघून झालेलं आहे आणि आम्ही सर्वांनी जेवण वगैरे केले आणि आता आत्या पण आराम करत आहेत आणि शचीला सुद्धा आता मी झोपवलेलं आहे. सर्वजण झोपी केले आणि माझ्याकडे टाईम होता म्हणून म्हटलं आज माठची साफसफाई करावी. कारण आमच्या इथं खूप जुना माठ आहे पण आता तो खूपच जुना झाल्या कारणाने त्यामध्ये पाणी थंड राहत नाही. तर म्हटलं चला त्याच्यावर काहीतरी एक्सपेरिमेंट करून बघूयात जेणेकरून माठात पाणी थंड होईल. कारण आता कसं मे महिन्यात चालू आहे आणि बस 1-1.5 महिन्यानंतर आता पावसाळाच लागेल आणि आपण पावसाळ्यामध्ये काही थंड पाणी पित नाहीत. म्हणून म्हटलं चला तर याच्यावरच काहीतरी एक्सपेरिमेंट करून यामध्येच पाणी थंड कसं होईल ते बघूयात. त्यासाठी मी काय केलं की जे माठ होता तो पूर्णपणे खाली करून घेतला. त्यातलं पूर्ण पाणी खाली झाल्यानंतर पूर्ण माठ व्यवस्थित धुवून घेतला आणि सोबत मीठ आणि निंबू घेतलं. तर मीठ आणि निंबाने व्यवस्थितपणे पूर्ण जो माठ आहे तो आतमधून बाहेरून व्यवस्थित घासून घेतला. माठ घासून झाल्यानंतर माठला न धुता माठाला आपल्याला तसंच ठेवून द्यायचं आहे. तर ह्या माठामध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे. तर ही पाणी भरून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मीठ आणि जे आपण निंबू होतं ते परत त्यामध्ये थोडंसं निंबाचा रस पिळून घ्यायचा आणि ते निंबाचे जे साल वगैरे असते ते सुद्धा त्यामध्येच भिजत घालायची आहे. आणि ह्या माठाला आपल्याला पूर्णपणे भरून असंच 2-3 तास ठेवून द्यायचं आहे. मिठाच्या पानाने काय होतं की जे माठाचे जे पोर्स असतात त्यामध्ये जे क्षार जाऊन बसलेला असतो ते क्षार निघून जातो आणि त्याचे जे पोर्स म्हणजे छिद्र वगैरे असतात माठाचे ते ओपन होतात म्हणजे खुले होतात जेणेकरून माठ आपला झिरपायला लागतो. त्यामध्ये हवा पास होते आणि आपलं जे पाणी आहे ते थंड होत असते. 2-3 तास झाल्यानंतर आपण जो माठ भरून ठेवला होता फुलपाण्याने तो खाली करून घ्यायचा आहे. आणि 2-3 तासाने आपण बघू शकतात की मिठाच्या पाण्याने पूर्ण जो माठ आहे तो असा पांढरा झालेला असतो. त्यामुळे आता आपल्याला हे जो माठ आहे तो घासणीने छान प्रकारे बाहेरून घासून घ्यायचा आहे. घासून व्यवस्थित धुवून झाल्यानंतर याला आपण भरून ठेवायचा आहे. आपला जो माठ आहे तो अगदी नव्यासारखा होऊन जातो. आपण माठ पूर्णपणे व्यवस्थित भरून घ्यायचा आणि आता आपण यामध्ये बघू शकतात की छान असं थंडगार पाणी होत असते. हा जो माठ मी साफ केला यानंतर त्याचे जे छिद्र होते ते ओपन झालेले आहेत आणि माठ परत झिरपायला लागलेला आहेत आणि यातील पाणीसुद्धा आता छान प्रकारे थंड झालेलं आहे. तर आपण सुद्धा हा एक्सपेरिमेंट करू शकतात आणि आपल्या घरात जर माठ असेल तर जुना माठ न फेकता त्यालाच असं आपण नव्या करू शकतो. चला तर आता माठ साफ करून झालेला आहे आणि संध्याकाळची कामं वगैरे आवरून स्वयंपाक वगैरे करून आता आम्ही आलोत मार्केटमध्ये. कारण शचीच्या बाबांना कपडे घ्यायचे होते. लवकरच समोर माझ्या भावाचं म्हणजे गणेशचं लग्न आहे त्यासाठी आम्ही शचीच्या बाबांसाठी कपडे घ्यायला आलेलो आहोत. तर त्यांच्यासाठी आम्ही वेगवेगळे ड्रेस वगैरे हे ते बघितले पण त्यांना काही आवडत नव्हते. गेले 2-3 दिवस झाले आम्ही सारखं मार्केटमध्ये येत आहोत आणि शचीच्या बाबांचे शॉपिंग चालू आहे पण त्यांना काही कपडे आवडत नव्हते. पण शेवटी आज फायनली त्यांना कपडे आवडले आणि त्यांनी खूप सारी शॉपिंग केली त्यांच्यासाठी. आमच्या अकोल्यामध्ये नवीन दुकान पडलेलं आहे. तर जसं तर हे जुनंच गोरखपूरवाल्यांचं दुकान आहे. वस्त्रम म्हणून हे नवीन दुकान आहे. तर नवीन आहे पण तिथं क्वालिटी वगैरे सुद्धा कपड्यांची खूप छान आहे आणि कपडेसुद्धा खूप छान छान आहेत. तर आम्हाला तर खूपच आवडले आणि दुकान डेकोरेटसुद्धा खूप छान केलेलं होतं. तिथं समोरच छान प्रकारे नंदी ठेवलेला होता. तर ते नंदीची मूर्ती तर मला खूपच आवडली. दुकान नवीन आहे पण यामध्ये माल वगैरे खरंच खूप छान आहे आणि असं वाटलं होतं की नवीन आहे तर महाग असेल पण महाग वगैरे सुद्धा नाही आहे. आपल्या बजेटमध्ये जसं बसेल तसंच तिथं कपडे वगैरे सुद्धा होते आणि आम्ही तिथं आता खूप सारी शॉपिंग केली आणि आता तिथून आम्ही घरी जायला निघालेलो आहोत. घरी येता येता आम्ही
माई काकूंकडे गेलो, कारण खूप दिवस झाले शचीची आणि माई काकूंची भेट नव्हती. तर तिथंच आता बरोबर शचीचं सुरू झालं खेळणं. ते माई काकूंच्या घरचे सर्व भांडे वगैरे काढून खेळत असते. तर ती खेळत होती, तर तोच माझं लक्ष त्यांच्या इथं दरवाजाच्या जवळच मीटर बसवलेलं आहे तिथं गेलं. तर त्यांच्या मीटरमध्ये छान अशी एक चिमणी येऊन बसत असते. तर काकू सांगत होत्या ही चिमणी रोजच बसते. त्या चिमणीचं तिथे गरज होऊन गेलं होतं, ती रोज तिथंच बसत होती. मला मोह आवरा नाही म्हणून मी तिचासुद्धा छोटासा व्हिडिओ घेऊन घेतला. तर आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.